नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत लाल भोपळ्याची भाजी। चला आपल्याला लाल भोपळ्याची भाजी बनवायची आहे। त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया। हे बघा, अर्धा किलोचा आम्ही लाल भोपळा घेतलेला आहे। कढीपत्ता, कोथिंबीर, तेल, हिंग, जिरे, मोहरी, लाल तिखट, मीठ आणि शेंगदाणे। चला आपल्याला भोपळ्याची भाजी करायची तर भोपळा आपण आधी कट करून घेऊया। हे बघा, आपण दोन भाग करून घेतलेले आहेत। ह्याच्या आता छोटे छोटे फोडी करून घेऊ। हे असं मधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आता। बघा, आपली चक्की कापून झालेली आहे, छोटे छोटे तुकडे पण करून झालेले आहेत, त्याच्यातल्या बिया काढून झालेल्या आहेत। आता वर पाठीमागचे आपले साल काढून घेऊ। हे पहा, साल जरा कडक आहे। चक्की ही आमच्या शेतातली आहे, बरेच दिवस झाले आणून घरी। हे बघा, हे असे साल काढून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे आपण साल काढून घेतलेले आहेत। आपल्या डांगराचे साल पण काढून झालेले आहेत। आता आपण डांगरचे छोटे छोटे फोडी करून घेऊ। हे पहा, अशा मध्यम आकाराच्या करायच्या, जास्त छोट्या पण नाही आणि जास्त मोठ्या पण नाही। बघा, आपली चूल किती छान पेटलेली आहे, चांगली पेटलेली आहे, चांगला जाळ लागलेला आहे। आता आपण कढई ठेवून घेऊ। आपल्याला आता कढईत शेंगदाणे भाजून घ्यायचे तर बघा, आपले शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहेत। आता ते प्लेटमध्ये काढून घेऊ। बघा, आपले शेंगदाणे कसे खरपूस भाजून झालेले आहेत। आता त्याचे साल काढून घेऊ। अशा हातावर चोळून आपण त्याचे सालटे काढून घेणार आहेत, पांढरे शुभ्र करून घेऊ। खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ। मिक्सरमध्ये नाही करणार आहे, खलबत्त्यामध्येच कुटून घेऊ। शेंगदाणे आपले खलबत्त्यात कुटायला चालू आहे, तोपर्यंत आपण लाल भोपळा बारीक चिरून झालेला आहे ते धुवून घेऊ। दोन पाण्याने आपण लाल भोपळ्याच्या फोडी छान धुवून घेतलेल्या आहेत। आता ते एका बाउलमध्ये काढून घेऊ। भाजीला आपल्याला फोडणी द्यायची आहे, तर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकून घेऊ। गरम झालेले अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ। बघा, मोहरी चांगली तडतडली आहे। अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, पाव चमचा हिंग, 2 ते 3 चमचे लाल तिखट, 3 चमचे लाल तिखट टाकले आणि चिरून घेतलेला लाल भोपळा। बघा, असं परतून झालेलं आहे आपलं छान। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ। लाल भोपळ्याची भाजी ही खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। आता वाफ भरायसाठी आपण झाकण ठेवून देऊ। चला, आपली भाजी झाली की नाही ते बघूया। बघा, ही भाजी, ह्या भाजीला आपण पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला, वाफेवरच शिजू द्यायची आपल्याला ही भाजी। थोडंसं असं चेक करूया झाली का नाही। थोडं कडक लागतंय,
2-1 मिनिट अजून झाकून ठेवावं लागेल. हे पहा 2-1 मिनिट आपण झाकून ठेवून घेऊ. चला आपली भाजी झाली का नाही ते बघूया. हे बघा आपली भाजी शिजलेली आहे. शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर, बघा आपली लाल भोपळ्याची भाजी किती छान झालेली आहे. खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता काढून घेऊ एका बाउलमध्ये. बघा आमची लाल भोपळ्याची भाजीची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे, लवकर होणारी आहे. अशाच आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. धन्यवाद.